इतका तिरस्कार, इतका तिटकारा. माझे स्वामी श्री भगवान महादेव यांचा अपमान करणाऱ्या तुमच्या पोटी मी जन्माला यावं, हेच माझं सर्वात मोठं दुर्भाग्य. आणि त्याच पुत्रीने तुम्हास तुमच्या तोंडावर हे सांगणं, हे देखील तुमचं दुर्भाग्यच. मी ठरवलंय, हा देह आता अपमान सहन करणार नाही. तुमच्या बोलण्याने घायाळ झालेला हा देह पुन्हा जीवित दिसणार नाही. मी या देहास नष्ट करते. प्रजापती दक्ष, तुझ्या या कृत्यासाठी मी तुझा शिरच्छेद करून तुझे प्राण आत्ताच घेऊ शकते. पण माझ्या हातून हे पाप होणार नाही. कारण कितीही झालं तरी मी तुझी आणि प्रसूतीची पुत्री आहे. आणि श्री भगवान महादेवांमुळे माझ्यात संस्कार आहेत. त्यामुळे मी हे पाप करू शकत नाही. आणि हाच काय तो फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात. ज्या भगवान महादेवांचा तुम्ही अपमान केलात, त्यासाठी मी माझा देह त्यागते आहे. ज्या पुत्रीचा तुम्हास इतका तिटकारा आहे, ती म्हणजे मी, सती. हा माझा देह या क्षणी नष्ट करतीये.